हाय टेम्परेचरच्या कंडिशन्समुळे मला काही पाईल्सच्या कंडिशन्स जनरेट झाल्या. डॉक्टरांच्या सजेशननुसार मला सर्जरी करणं फार महत्त्वाचं होतं. देवाला काही वेगळंच मान्य होतं, आमच्यासाठी वेगळंच लिहिलेलं होतं. सर्जरी आमची फेल गेली. पोर्टल एक पॅरालिसिस टाईप झाला. लार्ज इंटेस्टाईनला तुमच्या स्टमकच्या बाहेर काढून इथं स्टिचेस करून लटकवतात आणि त्याच्यावरती बॅग लावतात. म्हणजे 4-5 दिवसांपूर्वी तुम्ही एक वेळ कंडिशन्समध्ये होता आणि 4-5 दिवसानंतर तुमची अशी कंडिशन्स होती की तुम्ही बेडवरती झोपलेले. मला एक साईडला हलणं सुद्धा जमत नव्हतं. तसं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमची जवळपास 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला ही बॅग लावून फिरावं लागेल. तर देवाची कृपा, घरच्यांचा पाठिंबा, मित्रांचा साथ, या सर्व गोष्टींमुळे आम्ही 6 महिन्यातच या कंडिशनमधनं बाहेर आलो. थोडा चालणं पळण्याचा प्रयत्न केला मी थोडं स्वतःला पुश करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आमचा एक मसल स्टिअर झाला आणि तो पुन्हा हरण्यामध्ये कन्वर्ट. पुन्हा आम्हाला हरण्याच्या सर्जरीला सामोरं जावं लागलं. हा जो ऍक्च्युअल प्रवास चालू झाला, आज जे आम्ही म्हणतोय की आज आम्ही स्पर्धा खेळतोय किंवा आम्ही फिटनेसकडे एवढं लक्ष दिलं, त्यावेळेस हे आमच्या डोक्यातच नव्हतं. आज या 5-6 वर्षानंतर आणि हे जे आम्ही शिकलोय, हे जे आम्ही याच्यातनं अनुभवलंय, ही जी एनर्जी आम्ही मिळवली, ती एनर्जी आज आम्हाला दुसऱ्यांबरोबर शेअर करायची. सगळे फ्रेंड सर्कल, फॅमिली आम्ही प्रे करायचो की बाबा विक्रम याच्यातनं लवकर रिकवर होऊन नॉर्मल लाईफला आला पाहिजे. ही हिंमत तुम्हालाच दाखवायची. आणि तुम्ही हिंमत दाखवून सक्सेसफुल झालात तर शेवटी आई वडील आपले ते बाय ऑब्वियस येस. आणि जी रिस्क आहेत ना, मी तुम्हाला सांगतो, जेवढी मोठी तुम्ही रिस्क घेणार तेवढा तुम्हाला रिवॉर्ड भेटणार. तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करून घेतलेली, सो तुमच्या बॉडीला त्यानुसार तुम्हाला हे द्यावं लागतं. येस त्यावेळेस तुम्हाला ते इनपुट्स द्यावं लागतील बॉडीला. तर बॉडी आम्ही 40व्या वर्षी तुम्हाला हार्ट अटॅक येणार, मग सगळ्या गोष्टी होणार, तुमची ओबेसिटी वाढणार, डायबिटीज चालू होणार. या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठीचे आमचे सजेशन्स की बाबा तुम्ही नॅचरल चांगल्या गोष्टी घ्या, जेणेकरून तुमची बॉडी चांगली फिट राहील आणि तुम्ही चांगलं परफॉर्म कराल. आता 40व्या वर्षी येऊन तुम्ही आईवडिलांना नाही म्हणू शकत की आम्हाला पैसे पाहिजे किंवा येस आम्हालाच. आता आमचं फ्युचर म्हणजे आमचे जे बच्चा कंपनी ती आता एक वेगळ्या सर्टन लेवलला आहे. सो त्यांनी काही मागण्या केलं तर आपण त्यांना म्हणू शकत नाही की यार नाही ना मी बिझनेस करतो आता माझ्याकडे पैसे नाही. सो येस ते द्यावंच लागणार आहे. मी ऑलरेडी 10 ते 12 वर्ष त्या लेवलला, त्या एक्स्ट्रीम लेवलला मी काम केलेलं होतं. सो मला ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या की ह्या गोष्टी कशा करायच्यात, काय करायच्यात. पहिले फक्त फरक एवढाच पडला की पहिले जे आम्ही करायचो त्यावेळेस एवढं लक्ष देत नव्हतो. ह्या वेळेस ज्यावेळेस आम्ही जे लक्ष दिलं ते आम्ही आमचे पूर्ण एक्सपिरियन्स, जो आमचा एज्युकेशनल प्लस आमचा जो हॉबीचा एक्सपिरियन्स होता, तो दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही त्याच्यामध्ये लावला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर नेहमीप्रमाणे आजचा जो पॉडकास्ट आहे तो थोडा इन्स्पायरिंग आहे. आपल्या सोबत जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे विक्रम शिंदे आणि हे मिस्टर गुजरात 2018चे गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर मराठी माणसाला ना, म्हणजे बिझनेसची जेव्हा ते विचार करतात, बिझनेसबद्दल नोकरी करत असताना ना बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनात चालू असतात की मी जॉब सोडू की नको सोडू. आता बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट पण असते आणि काही प्रॉब्लेममुळे आपण ते स्टेप घ्यायला आपण विचार करतो, नाही तर घाबरतो. तर मराठी माणसाने पाऊल पुढे कसं टाकायचं, आयुष्य त्यांना जर बिझनेसमध्ये करायचं असेल, ते तुम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये समजणार आहे. आणि विक्रम दादांसोबत आज आपल्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे संदीप पेखळे. तर ते पण ह्या पॉडकास्टमध्ये आज गेस्ट म्हणून आहेत. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट हा जरा इन्स्पायरिंग होणार आहे. सर्वात आधी मला जाणून घ्यायचंय, आता आपण चर्चा करत होतो तुमच्या करिअर बद्दल. जसं की 2020 मध्ये तुम्ही एका कॉम्पिटिशन मध्ये जिंकलात. त्याच्यानंतर अचानक कोविड नंतर हा जो प्रॉब्लेम झाला तुमच्या लाईफमध्ये आणि नंतर परत जो कमबॅक तुम्ही केलाय आणि आज एका कंपनीचा तुम्ही म्हणजे विचार केलात आणि ती प्रोसेस पण चालू झाली आहे प्रॉपर आणि म्हणजे रिव्ह्यूज इतके चांगले आहेत. तर आपण चर्चा करूया कंपनीबद्दल, पण सर्वात आधी तुम्ही तुमच्या जर्नीबद्दल जरा सांगा. ओके. सगळ्यात पहिले जो आमचा हा प्रवास चालू झाला 2020-21 मध्ये. ह्या प्रवासाची खरी सुरुवात सर्वांची जर एखाद्याने म्हटली प्रवासाची की इन्स्पिरेशनपासून असते, पण आमच्या प्रवासाची सुरुवात झाली आमच्या डाऊनफॉलपासून. तो डाऊनफॉल चालू झाला 2021 मध्ये, ज्यावेळेस सगळं जग हे थांबलेलं होतं. कोरोनाची वेव्ज ही एकदम एक्स्ट्रीम लेवलला चालू होती आणि त्या वेव्जमध्ये मलाही कोरोना झाला. प्रत्येकाला वेगवेगळे सिम्पटम्स होते आणि माझा जो सिम्पटम्स होता तो मला हायर टेम्परेचरचा होता. तो मोर दॅन 10 ते 12 दिवस मला तो चालला, 8-10 दिवसापर्यंत तो टेम्परेचर काही कमी नाही झाला. नंतर मी त्याच्यातनं रिकव्हरी झालो, पण ती हाय टेम्परेचरच्या त्या कंडिशन्समुळे ना मला काही पाईल्सच्या कंडिशन्स जनरेट झाल्या आणि मला तो त्रास चालू झाला. नंतर मग मी थोडं डॉक्टरांना दाखवलं, पण डॉक्टरांच्या सजेशननुसार मला सर्जरी करणं फार महत्त्वाचं होतं. आम्ही मग नंतर सर्जरीसाठी मूव्ह ऑन झालो.
पण जसं म्हणतात की काही वेळेस काही गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतात. तुम्ही जसं विचार करता तशा गोष्टी घडत नाही. आम्हाला वाटलं अपोजिट होतं. तसंच त्यावेळेसही आम्हाला असं वाटलं की एका दिवसामध्ये सगळं काही होऊन जाईल. आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की ही जी सर्जरी होईल ना, ही सर्जरी तुम्ही आज करा, संध्याकाळी तुम्हाला आम्ही घरी सोडून देऊ. पण हे देवाला काही वेगळंच मान्य होतं, आमच्यासाठी वेगळंच लिहिलेलं होतं काहीतरी. तर ही सर्जरी आमची काही रित्या ती फेल गेली. आणि समहाऊ तर एक त्याला पॅरालिटिक इल्युसिस म्हणतात, म्हणजे जसं एक पोर्टल एक पॅरालिसिस टाईप झाला. त्याचं रिझन मला आजपर्यंत नाही समजलं एवढं क्लिअरली, पण एवढं म्हणू शकतात की सर्जरी फेल गेली. आणि त्याचं कन्व्हर्जन मग आमचं कोलोस्टॉमीमध्ये झालं. कोलोस्टॉमी म्हणजे तुमच्या इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनला तुमच्या स्टमकच्या बाहेर काढून इथं स्टिचेस करून लटकवतात आणि त्याच्यावरती बॅग लावतात. म्हणजे तुमची जी मेन सकाळची कामं असतात ती त्या बॅग थ्रू होतात. येस. पण मग तो जो काळ होता ना ॲक्च्युली, म्हणजे तुम्ही काही दिवसांपूर्वी, म्हणजे 4-5 दिवसांपूर्वी तुम्ही एक वेळ कंडिशन्समध्ये होतात. आणि 4-5 दिवसानंतर तुमची अशी कंडिशन्स होती की तुम्ही बेडवरती झोपलेले आहेत, तुम्ही हलूसुद्धा शकत नाही जागेवरनं. म्हणजे मला एक साईडला हलणंसुद्धा जमत नव्हतं त्यावेळेस. मग त्यावेळेस ते डोक्यामध्ये सत्र चालू झाले की नेमकं अचानक काय झालं आहे म्हणून आपल्याबरोबर. मग नंतर ह्या गोष्टी जवळपास आमच्या मग हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झालो आम्ही. मग 6 महिन्यापर्यंत तसं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमची जवळपास 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला ही बॅग लावून फिरावं लागेल. मग त्यावेळेस ते डोक्यामध्ये विचार सत्र, आता जॉब कसा करायचा, पुढची कंडिशन्स कशा होणार आपल्या काय. पण नंतर देवाची कृपा, घरच्यांचा पाठिंबा, मित्रांचा साथ, ह्या सर्व गोष्टींमुळे आम्ही 6 महिन्यातच या कंडिशनमधनं बाहेर आलो. ही सर्जरी आमची पुन्हा मग क्लोजिंगची सर्जरी झाली. पण तरी जे लिहिलेलं होतं ते अजून मला असं वाटतं तो प्रवास चालूच होता. कारण नंतर पुन्हा 2 महिन्यामध्ये मी हे रेस्ट केलं, ह्या सर्व गोष्टी बेड रिडन असल्यामुळे माझे काही मसल्स वीक झाले होते. पण मी थोडं स्वतःला पुश करण्याचा प्रयत्न केला, थोडा चालण्यापाळण्याचा प्रयत्न केला मी, थोडंसं वॉकिंग करण्यासाठी. तो पुन्हा आमचा एक मसल स्टेअर झाला आणि तो पुन्हा हर्नियामध्ये कन्वर्ट झाला. पुन्हा आम्हाला हर्नियाच्या सर्जरीला सामोरं जावं लागलं. मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला खूप जास्त काम करावं लागेल स्वतःवरती. मग नंतर पुन्हा त्या हर्नियाच्या सर्जरीनंतर आम्हाला पुन्हा चालण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. हा जो ॲक्च्युअल प्रवास चालू झाला, आज जे आम्ही म्हणतोय की आज आम्ही स्पर्धा खेळतोय किंवा आम्ही फिटनेसकडे एवढं लक्ष दिलं, त्यावेळेस हे आमच्या डोक्यातच नव्हतं. हा जो प्रवास चालू झाला, हा प्रवास चालू झाला फक्त चालण्यासाठी. ही जी पूर्ण धडपड होती त्यावेळेची, ही फक्त 2 पावलं टाकण्याची होती. फक्त एवढाच एक फरक आहे की आम्ही त्याला कंटिन्यू ठेवलं. ते 2 पावलाचे 4 पावलं झाले, 4ची 100 झाली. मग आम्ही थोडं पळायला लागलो, चालायला लागलो, पुढे जाऊन जिममध्ये जायला लागलो. आणि त्याच गोष्टींचं कन्व्हर्जन होत आज या 5-6 वर्षानंतर आज आम्ही ह्या कंडिशन्सला आलो आहे, आमच्या फिटनेस कंडिशन्सला घेऊन. आणि हे जे आम्ही शिकलो आहे, हे जे आम्ही याच्यातनं अनुभवलं आहे, ही जी एनर्जी आम्ही मिळवली, ती एनर्जी आज आम्हाला दुसऱ्यांबरोबर शेअर करायची. मग त्याचं आम्ही माध्यम शोधत होतो. ते माध्यम मग आम्ही असं ठरवलं की का नाही आपण आपल्या प्रोडक्टला कमर्शियल करायचं. म्हणजे हे प्रॉडक्ट जे तुम्ही आता गोष्ट करताय, हे तुम्ही ज्यावेळी सर्जरी वगैरेच्या फेजमध्ये होता त्यावेळी तुम्ही ह्याचा विचार केला होता? नाही, आम्ही सर्जरीच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो फक्त आमचा सर्व्हायवल मोड होता. त्यावेळेस ह्या गोष्टी डोक्यातच नव्हत्या. त्यावेळेस फक्त एकच विचार होता की आपण जिवंत कसं राहू शकतो. सर्व्हायवल इन्स्टिंक्ट होते फक्त. मी तुम्हाला सांगितलं ना, हा प्रवास जो चालू झाला तो फक्त 2 पावलं टाकण्याचा होता. कारण मला आठवतं चांगल्या प्रकारे, माझ्या घरच्यांना सगळे सांगतील तुम्हाला की संदीप सरांनी मला त्यावेळेस बघितलेलं की त्यावेळेस आम्हाला 2 किंवा 4 पावलं टाकल्यानंतर, चालल्यानंतर मला जवळपास 10-15 मिनटं बसून राहावं लागायचं. जसं आत्ता विक्रमने म्हटलं की आम्ही म्हणजे सगळेच फ्रेंड सर्कल किंवा फॅमिली आम्ही प्रे करायचो की बाबा विक्रम याच्यातनं लवकर रिकवर होऊन ॲटलिस्ट जॉबला किंवा परत त्याच्या त्या नॉर्मल लाईफला आला पाहिजे. सो दॅट वॉज अवर, म्हणजे सगळ्यांचं एक हे असायचं की बाबा चांगली मैत्री असल्यामुळं ते रोजचे अपडेट्स असायचे की बाबा काय करतोय, चालता येत नाही, मोठी सर्जरी झालेली. सो दॅट वॉज द, म्हणजे कंडिशन अशी होती की जसं त्यांनी सांगितलं की बाबा जिवंत राहण्यासाठी म्हणजे कसं याच्यातनं बाहेर पडेल. तर ते स्टेप बाय स्टेप काही ना काही चालूच होतं. सो आपण म्हणतो ना एखादं काय लागलं यार याच्या मागं, म्हणजे लाईक दॅट. तर सर, आता जे आपलं प्रोडक्ट लॉन्चिंग आहे आणि बऱ्याच लोकांनी रिव्ह्यू पण इतके छान दिले. येस. तुम्ही ज्यावेळी ह्या सर्जरी वगैरे सगळं झाल्यानंतर, आता इतकी मोठी गोष्ट होती, परत त्याच्यामधनं तुम्हाला काही जर प्रॉब्लेम झाला असता, ही अशी रिस्क तुम्हाला नाही वाटली की जर मी काही स्टार्ट करतोय माझ्यावरती एक्सपेरिमेंट, तुम्ही स्वतःवर इतकं झाल्यानंतर पण एक्सपेरिमेंट केलं? नाही, एक्सपेरिमेंट म्हणजे कसं होतं माहिती आहे का, ऑलरेडी आम्ही काय याच्यामध्ये नवीन नव्हतो. पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट ही की माझ्याकडे ऑलरेडी देअर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ एक्सपिरियन्स होता. म्हणजे तो कसा की आम्ही ऑलरेडी फार्मा ग्रॅज्युएट आहे. आम्ही फार्मा मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये आमचे जवळपास 18+ इयर्सचे एक्सपिरियन्स झालेले आहेत. आम्ही त्या मोठ्या लेवलला मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनबरोबर काम केलेले.
आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी स्वतः एक फिटनेस एन्थुजियास्टिक होतो. मी ऑलरेडी 10 ते 12 वर्ष त्या लेवलला, त्या एक्स्ट्रीम लेवलला मी काम केलेलं होतं. सो मला ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या की ह्या गोष्टी कशा करायच्यात, काय करायच्यात. पहिले फक्त फरक एवढाच पडला की पहिले जे आम्ही करायचो त्यावेळेस एवढं लक्ष देत नव्हतो. ह्या वेळेस ज्यावेळेस आम्ही जे लक्ष दिलं ते आम्ही आमचे पूर्ण एक्सपिरियन्स, पूर्ण जो आमचा एज्युकेशनल प्लस आमचा जो हॉबीचा एक्सपिरियन्स होता तो दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही त्याच्यामध्ये लावला. ती एक्सपर्टाईज ऑलरेडी अवेलेबल होती आमच्याकडे, कारण आम्हाला एक फॉर्म्युला डेव्हलप करणं किंवा त्या फॉर्म्युल्याला एका गोष्टीमध्ये कन्वर्ट करणं हे आमचं रोजचं डेलीचं काम होतं फार्मा फील्डचं. त्याच्यामुळे आमच्यासाठी ही गोष्ट नवीनच नव्हती. मग त्याच्याकरता आम्ही त्या गोष्टीकडे केअरफुली बघितलं. कारण ज्यावेळेस मी हे सप्लिमेंटेशन्स ह्या गोष्टी किंवा ह्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूजकडे मी ज्यावेळेस बघायला लागलो ना, त्यावेळेस आम्हाला मार्केटमध्ये काही गॅप्स आढळले. स्पेसिफिकली म्हणजे कसं की ज्यावेळेस आपण, जसं मॅक्झिमम लोक म्हणतात की रॉ फूड तुम्ही यूज करा, आम्ही रॉ फूड यूज करायला चालू केली. पण आजच्या रॉ फूडची कोणीही गॅरंटी घेणार नाही की ते 100% नॅचरली आहेत का काय आहेत. मॅक्झिममली त्यांच्यावरती आज पण फार पेस्टिसाईडचं ॲज कम्पेअर टू बाकीच्या गोष्टींपेक्षा ह्या गोष्टींमध्ये फार पेस्टिसाईडचा आज उपयोग व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी फार प्रमाणात खालवलेली आहे खाली. मग त्याच्याकरताच आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं. आमचं एज्युकेशनल प्रोफाईल्स यूज करून आम्ही त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट केला की जेणेकरून, आणि हे फक्त आम्हाला बाहेर कमर्शियल आमच्या डोक्यातच नव्हतं पहिली गोष्ट. हे फक्त स्वतःसाठी होतं की मी स्वतःसाठी काय करू शकतो. मग मी त्या गोष्टीवरती केलेत. मग मी स्वतःवरती एक्सपेरिमेंट नाही म्हणू शकत, आम्ही ते फॉर्म्युलेशन्स ट्राय केले आणि ते पण आम्ही त्याच लेवलला केले की रिस्क फॅक्टर लक्षात ठेवूनच केले. मग आम्ही ते करून मग त्या गोष्टींवरती एक्सपेरिमेंट केले, ते सक्सेस होत गेले. मग त्याला आम्ही पुढच्या नेक्स्ट स्टेपला इव्हॅल्युएट करत करत अशी 1.5-2 वर्ष आम्ही काम केलीत त्याच्यावरती. आणि मग आम्हाला एका सॅटिस्फॅक्टरी लेवलला आलं की आता आपण एका ऑप्टिमम लेवलला आलो की फॉर्म्युला इज डेव्हलप. मग तिथून मग मी सरांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायचो. हे माझे सर्स पण होते जॉबवरती. ही इज माय रिपोर्टिंग मॅनेजर ॲज वेल ॲज इज माय फ्रेंड फ्रॉम द कॉलेज. त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग एक वेगळ्या लेवलचं होतं. आम्ही एकमेकाला 20-22 वर्षापासून ओळखतही होतो. जॉबवरती माझे बॉसही होते, ते एक मार्गदर्शनही होतं. मग मी ह्या गोष्टी यांच्याबरोबर मी शेअर करायचो. आणि दे ऑल्सो इन्स्पायरिंग मी टू डू दॅट थिंग्स की विक्रम तू असं करून बघ. कारण तो कमर्शियल ॲस्पेक्ट माझ्या डोक्यामध्ये नव्हता खरं. मग सरांनी मला तिथून इन्स्पायरिंग केलं की विक्रम तू हे करून बग, वाय वी आर नॉट गोईंग. कारण आज तू जे कमवलं आहे, आज तू जो कमबॅक केला आहे, ज्या गोष्टीने तुझ्यामुळे तुला जो फायदा झाला आहे तो दुसऱ्यांना पण होऊ शकतो. मग तिथून तिथून मग आम्ही ह्या कमर्शियल गोष्टींचा आमच्या गोष्टींनी विचार आणि तो जन्म घेतला. हे डिस्कशन्स 25 मार्चमध्ये ज्यावेळेस म्हणजे मी 24ला परत त्या ग्रुपमध्ये जॉईन केलं. अनफॉर्च्युनेटली एक अजून त्याला पण बॅकग्राऊंड आहे की मी पण पहिले स्टार्टअप करून आणि कोविडमध्ये आम्हाला ते सफर झालं. सो मी अगेन जॉबकडे गेलो. तो जो म्हणतो कमर्शियल अँगल होता आहे की बाबा पहिल्यापासून काहीतरी वेगळं करायचं. सो मग ज्यावेळेस मार्चमध्ये मला तो येऊन व्हिडिओज दाखवायचा, हे म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्याशी डिस्कस करायचं. का 12 तास आम्ही त्या 1-2 याच्यामध्ये बसलेलोच असायचो कंटिन्युअस. सो काही जरी झालं तरी लगेच येऊन मला सांगायचा. सो मी मग तो विचार केला, यार परत आता जर बाहेर निघायचं असेल आणि काहीतरी वेगळं करायचं असेल ना, तो हा अँगल वापरणं खूप गरजेचं आहे. सो मग मी त्याला तो फ्रीडम दिला मार्चपासून. विक्रम तू बिंदास कर आणि जा. तो म्हणजे त्याला जेव्हा सर मी चाललो, मला असं करायचं, सर ठीक आहे तू जा आणि तू कर. 3-4 महिने याच्यावर दे आणि ते करतोयस ना. कारण बॅरियर असतो तो मनामध्ये खूप मोठा की बाबा घरच्यांचा विचार, फॅमिलीचा विचार, माझ्या त्या एक्सपेन्सेसचा विचार. तो म्हटला असं आता सगळा आपण एकदा तोडून बघूया काय होतं ते. आणि मग मी 2025च्या एप्रिलमध्ये मी त्याला सगळं सांगितलं, विक्रम मी बाहेर जातो, मी तो बॅकग्राऊंड तयार करतो आणि तू तोपर्यंत तुझी तयारी चालू ठेव. आणि एक काळ असा येईल 100% तुला सांगतो की मार्केटमध्ये मग फिरावं लागेल की आपला ब्रँड घेऊन किंवा आपले सॅम्पल्स घेऊन. सो चलते ठीक आहे, मला मी परत पुण्यात जातो आणि ह्या गोष्टीचा सगळा बेस तयार करतो. आणि म्हणजे ऑगस्टमध्ये सडनली आता जे आमच्याबरोबर जे कमर्शियल किंवा आमच्याबरोबर ही इज ऑल्सो सेम प्रोफेशनलमध्येच आहे, विशाल कुंभार नाव आहे त्यांचं. माझाच क्लासमेट होता. अगेन फक्त फार्मसी दुसरीकडे केलं आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी मला बड्डे विश करायला फोन केला. आणि अगेन लक फॅक्टर की त्या दिवशीपासून आमचे विजन चेंज झालं. मी त्याला लगेच दुसऱ्या दिवशी विक्रमला 25 ऑगस्टला हे केलं, विक्रम असं यार चांगला पर्सन आहे खूप. आणि कधी डोक्यात नाही आलं, पण 24 ऑगस्टला त्याच्या डोक्यात होतं खूप दिवसापासून की आपल्याला काहीतरी वेगळं चालू करायचं. सो ही टोल्ड मी की बाबा संदीप माझ्या डोक्यात अशा कल्पना आहेत आणि तुला बड्डे विश करण्याच्या ह्यानी मी तुला सांगतो ती आयडिया. सो ते आम्ही सगळं सोडून मी 1.5 तास त्याच्याबरोबर गप्पा मारलाय जेवायला बसलेलं असताना. आणि मग तो विजन चेंज झाला की बाबा हां चल तू सपोर्ट करणार असेल ना तर आपण ह्याला एक मोठा ब्रँड करूया. आणि मग 25 तारखेला आम्ही बोललो आणि गोष्टी 3 महिन्यामध्ये ड्रास्टिकली चेंज झाल्या. येस, आम्ही आता एक्सपोर्ट मार्केटमध्ये चांगलं करतोय. आणि हा ब्रँड जे आमचं आहे विजन किंवा विक्रमचं जे खूप मोठं हे स्वप्न आहे आमचं, आता या स्वप्नाचे सगळे बॅरियर आम्ही तोडून टाकले.
स्वतः पण बाबा घरामध्ये म्हणजे आता मला विचारायचं बघा, मराठी माणूस आणि म्हणजे मी आपल्याच घरी म्हणण्यापेक्षा घरच्यांना पण काळजी असते येस की आता ऑलरेडी सेट जॉब आणि तुमच्या दोघांचाही सेट जॉब होता, येस येस तिथून म्हणजे फॅमिली सांभाळणं आणि अचानक इतकी मोठी स्टेप घेणं पूर्णपणे, म्हणजे तुम्ही ह्या स्टार्टअप मध्ये लागलात. येस. हे तुम्ही आम्ही तो आता म्हणजे कसं handle बेस्ट कसं केलं? आता कसं फॅमिलीचं बोलाल तर आमच्या मिस दोघांच्या पण बायका म्हणजे दे आर ऑलवेज पॉझिटिव्ह की बाबा. आणि कसं असतं की काहीतरी बॅकग्राऊंड, आता माझी मिसेस मोठं चांगलं स्कूल आहे तिचं स्वतःचं प्री प्रायमरी, सो तिचा तो बेसलाईन म्हणजे तुम्ही म्हणाल तर ते एक हेच आहे की बिझनेसच करते असं बेसिसवर टोर. तर तिला पण वाटायचं की यार हे 1 लाख रुपये जॉबमध्ये कमवण्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे ना तर तुम्ही करा. आणि विक्रमचं झालं तर आईवडिलांचं आहे म्हणजे ते बाबा विजन आहे की त्यांनी मुलांनी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, बिकॉज फिटनेस लेवलला तो खूप चांगलं करतोय. आणि फेस व्हॅल्यू आहे मेन आजच्या डेटला तुम्हाला फेस व्हॅल्यू विकत घ्यावं लागते. सो जी त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. सो वाय वी आर वेस्टिंग बाबा अदर लोकांवर हे करण्यापेक्षा मग तो आमचा हे जुळून आला. त्याच्या वडिलांनी म्हणजे हा डिसिजन घेण्याच्या आधी माझ्याशी बोलले 2 तास जवळपास. म्हणजे आपण म्हणतो ना ते खूप माझ्यासाठी पण हे होतं प्राऊड मोमेंट की बाबा ते त्यांना मी समजावलं. दिवाळीची गोष्ट आहे आता, म्हणजे दिवाळीला तो आमचा कॉल झाला आणि तो पण फ्रस्ट्रेट होता, सर मग काय करू म्हणजे त्यांना हे होईल. माझ्याशी बोलल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा अजून वाढला की बाबा हा करतोय, एक मराठी मुलगा करतोय तर आपला मुलगा पण त्याच्यामध्ये जाऊन कुठली गोष्ट. आता हे 2 दिवसापासून त्यांनी जेव्हा येऊन सगळं हे बॅकग्राऊंड बघितलं, आम्ही काय केलंय, बानेरमध्ये ऑफिस आहे आज चांगल्या ठिकाणी चांगल्या लोकेशनला, एक्सपोर्टचा आमचा कंटेनर डिस्पॅच होतोय या मंथमध्ये. सो त्या गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर दे सेड यार तुम्ही करा. सगळ्यात मोठं चॅलेंज काय माहिती आहे का, मध्यमवर्गीय मराठी क्लासमध्ये आम्ही जे अनुभवलं आहे की आपल्याकडे जे चाललंय ना त्याला तोडण्याची कोणी ताकद नाही ठेवत. ताकद म्हणजे ना इच्छाशक्ती नाही ठेवत. जर तुम्ही एकदा सेट झाले ना की सेट झाले, मग तुम्हाला त्यातनं बाहेर पडून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायला कोणी सांगत नाही. आणि ही फार मोठी गोष्ट झालेली आहे. याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आजची कंडिशन अशी नाही की 90% लोकांच्या मनात इच्छा असते काही ना काही करण्याची. प्रत्येकाच्या मनात आहे, पण ती डेअरिंग तुम्हाला करावी लागेल. आज आम्ही हे म्हणत नाही की आम्ही सक्सेसफुल आहे. पहिली गोष्ट ही आम्ही क्लिअर करू इच्छितो की आम्ही सक्सेस नाही आहेत आज, पण आजही आम्ही त्या रिस्क फॅक्टरवरती बसलेलो आहोत. पण आम्ही दोघं ह्या गोष्टीसाठी सॅटिस्फाय आहेत की आम्ही डिसिजन्स घेतले. आम्ही त्या एवढ्या आज आम्ही ज्या बॅरियर खूप मोठा आहे. म्हणजे कारण आपण काहीतरी चांगलं करतोय ना, म्हणजे आईवडिलांचे आशीर्वाद असतात, सगळं काही असतं, पण ते तुम्हाला कधी त्या ह्याला तुम्हाला पुश नाही करणार. तो बॅरियर तो बॅरियर तुम्हालाच तोडायचा असतो. ती हिंमत तुम्हालाच दाखवायची. आणि तुम्ही हिंमत दाखवून सक्सेसफुल झालात तर शेवटी आई वडील आपले ते बाय ऑब्वियस येस. आणि जी रिस्क आहेत ना, मी तुम्हाला सांगतो जेवढी मोठी तुम्ही रिस्क घेणार तेवढा तुम्हाला रिवॉर्ड भेटणार. पण मी असं म्हणत नाही लोकांना की तुम्ही बिनकामाची रिस्क घ्या. ही आम्ही जी रिस्क घेतली याच्या पाठीमागे आमची 2 ते 3 वर्षाची मेहनत आणि प्रिपरेशन आहे. आम्हाला ज्यावेळेस कॉन्फिडन्स आला की आम्ही पुढच्या 1-2 वर्षात करू शकतो त्याच वेळेस आम्ही रिस्क घेतली. आम्ही विदाऊट कॅल्क्युलेटची रिस्क घेतली नाही. पण आम्हाला एवढं माहीत होतं की आम्हीच्या दोघांची 40 पार झालेली आहे. ओके, आज जर आपण रिस्क अजून 2-3 वर्षात नाही घेऊ शकलो ना तर मग आपण लाईफ टाईममध्ये रिस्क नाही घेऊ शकणार. आणि त्याच्याकरता घेतले. आज आम्हाला खूप लोक वेड्यात पण करतात. मी खरी गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांना असं वाटतात का काय मूर्खपणा. कारण आम्ही ज्या पोझिशनला काम केलं त्या लोकांना येण्यासाठी फार धडपड करावं लागते. खूप लोकांना असं वाटतं की यांना इझी वाटलं, त्यांना हेही माहिती नाही की आम्ही त्या पोझिशनला येण्यासाठी काय मेहनत घेतली. ज्या जॉब मेहनतवरती आम्ही पण आलो ती काय आम्ही असं टाइमपास करून नाही आलो. आम्ही 12-12, 14-14 घंटे काम केली. 200 लोकांचं रिपोर्टिंग, 250 लोकांचं रिपोर्टिंग, त्यांना मॅनेज करणं, घरी जाऊन रात्रीचे. तुम्ही एका मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचे हेड असले ना तर तुम्हाला ती गोष्ट नाही भेटत करायला. क्लॉक 24/7. बाकी तुमच्या याच्यामध्ये पण जी लोक असतील ना तीही सांगतील. तुमचं 365 दिवस ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग चालू असताना तुम्हाला रात्रीचे 1, 2, 3, 4 कधीही कॉल येतात तुम्हाला. 4 वाजता कॉल आल्यानंतर तुम्हाला थांबावं लागतं 5 मिनिटं, एक स्टॉप घ्यावा लागतो. कारण आम्ही लोकांच्या लाईफ बरोबर रिलेटेड आहे पूर्ण. आताही आम्ही लाईफ बरोबरच आहे कंटिन्युअस कनेक्टेड. हा खूप मोठा फॅक्टर आहे. जेव्हा म्हणजे तुम्ही एखादा जसा सैनिक ह्याच्यावर असतो बॉर्डर, तसं आमचं असतं की आम्ही काही जर चुकीचं केलं किंवा आम्ही काही जर चुकीचा डिसिजन दिला ना तर हजारो लोकांचं ह्याच्यामध्ये तुम्ही बघता मार्केटमध्ये किती न्यूज चालतात, एवढी मुलं मेली, हे सगळ्या गोष्टी, एवढ्या लोकांना इन्फेक्शन झालं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा फॅक्टर आमच्या भोवती ऑलवेज असतो. सो एक तो पॉज घेऊन तुम्हाला सांगावं लागतं की नाही तू आता असं कर. बरोबर. सो तो थॉट प्रोसेस. त्या प्रिकॉशनवरनं मला एक गोष्ट कळली की मला विचारायचं, हा माझा पर्सनल एक क्वेश्चन आहे की आता मी जिमला नाही जात. ओके, ही सप्लिमेंट जे आहे ना, असं माझ्या म्हणजे मी ऐकलंय बऱ्याच ठिकाणी की जिमला गेल्यावरती सप्लिमेंट घ्यायचं. हे तुम्ही काय बोलाल यावर?
नाही, हे बघा, याच्या पाठीमागे आहे ना खूप सारे मिथ तयार झालेले आहेत मार्केटमध्ये. स्पेसिफिकली मी सायन्सच्या भाषेत बोलतो, मी इमोशनल लँग्वेजमध्ये बोलत नाही, बिकॉज वी आर द फार्मास्युटिकल पर्सन्स आणि मी त्या गोष्टी जगलो आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय काय माहिती आहे का तुम्हाला? एक सगळ्यात मोठी गोष्ट असते की तुमचा बॉडी मास इंडेक्स तुम्हाला मेंटेन ठेवायचा असतो. ॲज अन अ जनरल तुम्हाला जर इंडियन न्यूट्रिशन व्हॅल्यूमध्ये तुमच्या जेवणातनं तुमचं प्रोटीनचं इंटेक किंवा बाकीच्या गोष्टी होत असेल ना, देन इट्स गुड. जर होत नसेल ना तर तुम्हाला न्यूट्रिशनची गरज आहे. सिम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. जसं तुम्ही परीक्षेला जातात, परीक्षेला गेल्यानंतर तुमचा जर अभ्यास चांगला झालेला असेल, तुमची तयारी खूप चांगली असेल ना, तर तुम्ही पहिला पेपर भरतात, त्याच्यानंतर एक पुरवणी घेतात, सप्लिमेंट म्हणतो आपण त्याला, बरोबर आहेत का नाही? ती काय घ्यावी लागते? कारण तुमची तयारी मोठी आहे, तुम्ही त्या लेवलची मेहनत केलेली आहे, म्हणून ती तुम्हाला पुरवणी किंवा सप्लिमेंट लागते ना. तसंच हे सप्लिमेंटचं काम आहे. जर तुमची मेहनत जास्त आहे, तुमची तयारी जास्त आहे, तुम्हाला जर त्या एक्स्ट्रीम लेवलला तुम्ही फिटनेस मेंटेन करायचे आहे, तर यू हॅव टू नीड दॅट सप्लिमेंट. कारण तुमच्या रॉ फूड झाल्यानंतर तुम्हाला देऊ शकत नाही, कारण रॉ फूडची डायजेशनची अवेबिलिटी, ती डायजेशन होऊन तुमच्या बॉडीला सप्लिमेंट त्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू रिलीज करण्याचा टाईम, आणि जर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट होऊन तुम्हाला न्यूट्रिशन व्हॅल्यू डायरेक्टली तुमच्या बॉडीमध्ये डिपॉझिट होऊन तुम्हाला लगेच रिझल्ट देत असेल. कारण आजचं जे जग आहे ना, ते आजचं जग फार स्ट्रेसफुल आहे. आज कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे. आज तुम्हाला त्या गोष्टी असणं गरजेचं आहे. तुम्हाला तो तुमची हेल्थ आणि त्या मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला फार गरजेचं आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक माणूस तोंडामध्ये सिगरेट घेऊन विचारतो की सप्लिमेंट का खराब आहेत म्हणून. बरोबर. आज लोक, मला तुम्ही सांगा, आज लोक एवढ्या मार्केटमध्ये बोलतात की सप्लिमेंटमुळे हे होतं, सप्लिमेंटमुळे ते होतं, तर ही तीच लोक आहेत जी रोज रात्री दारू पितात, गुटखा खातात. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, सिगरेट, दारू, गुटखा याच्यावरती क्लिअरली लिहिलेलं असतं की याच्यामुळे कॅन्सर होतो. त्याच्यावर तुम्ही तेवढे एक्सपेन्सेस करता, त्याच्यावर तुम्ही एक्सपेन्सेस करतात. आणि हे जे झाले तुम्ही त्या लाईफस्टाईलचा पार्ट बनवलाय, आणि हीच लोक हे चुकीचं पायगंडा टाकतात. आपल्याला आता बदलावं लागेल काळानुसार आपल्याला पुढं जावं लागेल आणि ह्या गोष्टींना ॲक्सेप्ट करावं लागेल. ह्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू, हेल्थ हे फार महत्त्व ठेवणार आहे येणाऱ्या काळामध्ये, कारण येणारा काळ हा फार कॉम्पिटिटिव्ह असणार आहे. मी तुम्हाला सांगतो, स्ट्रेस लेवल ही वाढत जाईल प्रत्येकाची. त्याच्याकरता तुम्हाला त्या ऑप्टिमम लेवलसाठी तुम्हाला हे मेंटेन करणं गरजेचं आहे. मी घेऊ शकतो. तुम्ही घेऊ शकता, फक्त त्याची एक लिमिटेशन्स. त्याचे एक लिमिटेशन्स म्हणजे कसे माहिती आहे का तुम्हाला? जर तुमच्या बॉडी वेट प्रमाणे तुम्हाला हेल्थ मेंटेन करायची, जर विदाऊट जिमचे तुम्ही करतायत, तर मिनिमम तुम्हाला 0.6 ते 0.8 ग्रॅम प्रोटीन पर केजी तुमच्या बॉडीला पाहिजे. जर ते तुमच्या फूडच्या इंटेकमधनं होत असेल ना, देन इट्स अँड गुड. पण जर तुम्ही महाराष्ट्रीयन जेवण जर आपलं बघितलं, त्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्सच फार कमी असतो आपल्या जेवणामध्ये. आपल्या जेवणामध्ये काफचे प्रमाण जास्त असतं. मग ते प्रोटीनचे सोर्स आणि त्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूचे सोर्स तुम्ही कंप्लीट कुठून करा? कंप्लीट नाही होते. बरोबर. आणि डे टू डे लाईफमध्ये तुम्ही प्रत्येक जण जाऊन नाही खाऊ शकत त्या गोष्टी. पण याच्यासाठीच हे सपोर्टिव्ह असतात. जसं मी तुम्हाला त्या परीक्षेचं एक्झाम्पल दिलं सप्लिमेंट्स, ते तसंच हे न्यूट्रिशन व्हॅल्यूज सक्सेस व्हायचं सप्लिमेंट ऍड करायला लाईफस्टाईल तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, बरोबर आहे, तुमच्या लाईफस्टाईलनुसार. असं आम्ही कोणाला कंपल्शन करत नाही की तुम्ही युजच करा म्हणून. पण इफ यू नीड इट, तुम्हाला त्या लेवलचं काम करायचं तर तुम्हाला यूज करावं. बरोबर आहे. आणि ही रिअलिटी, याला कोणीही नाकारू शकत नाही. जर कोणी लोक म्हणत असतील ना की असं आहे तसं आहे, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, ॲज अन प्रत्येक गोष्टीची एक ॲब्झॉर्प्शन आणि बायोबिलिटी असते. ती बायोबिलिटीनुसार जर तुम्हाला तुमच्या बॉडीवरती कमी सायंटिफिक वेमध्ये घ्यावे लागतील. आपल्याला पहिले जी लाईफस्टाईल होती, जी की बाबा लोक 9 वाजता जेवण करायची, 10 वाजता दुपारी झोपायची पीसफुली, संध्याकाळी परत काम, आणि काम त्यांचे हार्डवर्किंग खूप जास्त होतं. सो लाईफस्टाईल ती चेंज झालेली. आता 9 वाजता कोणी हेच करत नाही. सो तो मग सप्लिमेंट तुम्हाला का लागतं त्यावेळेस, की बाबा तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करून घेतलेली, सो तुमच्या बॉडीला त्यानुसार तुम्हाला हे द्यावं लागतं. येस, त्यावेळेस तुम्हाला ते इनपुट्स द्यावं लागतील बॉडीला. तर बॉडी आम्ही 40 वर्षी तुम्हाला हार्ट अटॅक येणार, मग सगळ्या गोष्टी होणार, तुमची ओबेसिटी वाढणार, डायबिटीज चालू होणार. या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठीचे आमचे सजेशन्स की बाबा तुम्ही नॅचरल चांगल्या गोष्टी घ्या, जेणेकरून तुमची बॉडी चांगली फिट राहील आणि तुम्ही चांगलं परफॉर्म कराल. तुम्हाला जिममध्ये जाऊन परफॉर्म नाही करायचं, पण तुमच्या नॉर्मल लाईफमध्ये तर तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. येस, आमचा सायंटिफिक वे तोच आहे. आम्ही लोकांना सायंटिफिक वेमध्ये समजावणार आहे व्हाय यू रिक्वायर दिस. म्हणजे आमचं ट्रेनिंग सेंटर ज्यावेळेस ओपन होईल, आमचे प्रॉडक्ट्स ज्यावेळेस येतील, सो आम्ही त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये लोकांना हेच गाईड करायचा प्रयत्न करणार आहे, कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूपेक्षा, की बाबा तुमचं बॉडी स्ट्रक्चर तुम्हाला कसं तुम्हाला लॉंग टर्म साथ देईल तुम्हाला. पण आता ह्यावरती ना मी अशा गोष्टी ऐकल्यात की प्रोटीन वगैरेचा इंटेक केल्याने बरेचसे आजार पण होतात. येस. तर हे तुम्हाला आता आम्ही याच्या पाठीमागचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो. याच्या पाठीमागचं खरं कारण काय माहिती का? इंडियन इंडस्ट्री जी आहेत ना, त्याच्यात ऑथेंटिसिटी फार कमी आहे. हे प्रोटीन घेतल्यामुळे होत नाही, हे अडल्ट्रेट प्रोटीन घेतल्यामुळे होतं.
म्हणजे काय? अडल्ट्रेट प्रोटीन म्हणजे तुम्हाला जो तुमच्यासाठी जे प्रोटीन प्रोव्हाइड करतायत ना, जे वेंडर्स आणि जे बाकीचे लोक जे करतायत कंपन्या, आम्ही कोणत्या कंपनीचं नाव घेत नाही, पण मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत, मी त्याचा युजफुल आहेत. ह्या कंपन्या त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी अनवॉन्टेड मिक्स करतात. ओके. कारण मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो आजच्या कंडिशनची. आजच्या कंडिशनला तुम्ही 1 kg व्हे प्रोटीन घ्यायला जातात, मार्केटमध्ये तुम्हाला 2200-2300ला देतात लोक. ओके, बरोबर आहे. कोणी 2000ला देतं, 1800ला विकणारी लोक आहेत, त्याच्यावरती लेबल क्लेम करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रॉ मटेरियल 1 kgचा आजचं 1700 रुपये रेट आहे, 1780 रुपये. तुम्ही मला सांगा, तुम्ही 1780मध्ये रॉ मटेरियल प्युअर घेऊन तुम्ही 2000 विकणार आहेत का मार्केटमध्ये? आज आम्ही एक बिझनेस चालू करतोय, तर आम्हाला ती चेन माहीत आहेत ना. रॉ मटेरियल, त्याचं पॅकिंग मटेरियल, त्याचा डिस्पॅच, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, मार्केटिंग कॉस्ट, लेबलिंग कॉस्ट, 200 रुपयात परवडून मग तुम्ही कमवतात काय? मग समहाव तुम्ही समजताय की याच्यामध्ये काहीतरी मिक्स करतायत, तुम्हाला कोणीही पूर्णपणे देत नाही. आणि हे मी चॅलेंजिंग सांगतो, तुम्ही जाऊन चेक करा. आणि हाच प्रॉब्लेम होतोय की आपलं मार्केट, इंडियन मार्केट किंवा जे फिटनेस मार्केट आहेत ना, ते क्वालिटीपेक्षा पैशाला फार जास्त महत्त्व देते. लोक स्वस्तातलं बघायला जातं, मग तुम्हाला तोच प्रॉब्लेम होणार. तुम्हाला भेटणार पण तीच वस्तू आहे. तुम्हाला जर सुप्रीम प्रोडक्ट असेल ना, तर यू हॅव टू बी स्पेंड इट. आणि ही खरी गोष्ट आहे. आम्ही ॲज अ बिझनेस ओनर म्हणून मी तुम्हाला सांगत नाही या गोष्टी. मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगतोय, ह्या गोष्टी बेस्ड ऑन एक्सपिरियन्स सांगतोय. हे जे लाईफमधनं आम्ही आलो, कारण मी स्वतःही चुकीचे प्रोडक्ट घेतलेले आहेत, मला माहिती आहे त्याचे काय इम्पॅक्ट होतात. मीही कॉस्ट इफेक्टवरती जात होतो, पण मला नंतर लक्षात आलं की नाही, की प्रत्येक गोष्टीत आपण नाही करू शकतो. जर मार्केटलाच तुम्हाला 1 kg प्रोटीन 1780ला रॉ मटेरियल भेटते, तर तुम्हाला 2000 कोणीही विकू शकत नाही. त्याच्याकरता ऑथेंटिक ब्रँड जे सायन्स बेस्ड काम करतात, ह्या गोष्टींकडे जा, तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट भेटणार. येस, आमच्या तेच आम्ही लॅब टेस्ट रिपोर्ट 100 पीस ऐवजी 10 पीस आपण मार्केटमध्ये 10 लोकांना देऊ, पण चांगलं देऊ. बरं. आणि ह्या प्रोडक्टचा मेन मला एक गोष्ट आवडली की सरांनी पण स्वतः मेडिकल कंडिशन ते कंटिन्यू करतात त्यांनी. आणि तुम्ही फार्मास्युटिकल बॅकग्राऊंडमुळे तुम्हाला प्रॉपर नॉलेज आहे. आणि आम्ही कनेक्ट झालो ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चर. आम्ही कुठल्याही मेडिटरकडनं मटेरियल, आम्ही सगळ्या मॅन्युफॅक्चर बरोबर कनेक्टेड आहे. तिथं जाऊन जसं आम्ही म्हटलं, आमचं एक्सपर्टिझम असलं, आम्ही ते बघितलंय प्रोसिजर कशी होती, सिंथेसिस कसं होतं. मग ते मटेरियल रॉ मटेरियल आल्यानंतर तो म्हणजे विक्रम पहिले काय करायचं की ते आम्ही डायरेक्ट रॉ मटेरियल जे घेऊन यायचो ते ओरिजिनल पहिले मॅन्युफॅक्चरकडनं घ्यायचो. मग त्याच्यामध्ये आम्ही सगळे हे बघायचो की बाबा किती लेवलपर्यंत जाऊ शकतं, 80% ठेवायची का, डायल्युशन किती करायचं, किंवा त्याच्यात फ्लेवर्स कसे टाकायचे. इव्हन फ्लेवर्स पण आम्ही सगळे नॅचरल वापरणार आहे, त्याच्यामध्ये कुठलंही सिंथेटिक गोष्ट येणार नाही, जेणेकरून मग ते भले त्याचं प्रोडक्ट कॉस्ट वाढली तरी चालेल. सो आपल्याला हे नाही करायचं की आम्हाला 1 लाखच डब्बे आहे, आम्हाला 10,000च विकायचे. पण आम्ही ते चांगल्याच क्वालिटी. आमच्या ब्रँडचं विजन एकच आहे सर, आमच्या ब्रँडचा पाया एकच आहे. आमचा ब्रँड हा सायंटिफिकली फॉर्म्युलेटेड असेल, तो क्वालिटी आणि प्युरिटीनी पॅक असेल, आणि आमचा एम एकच असेल की आम्हाला त्याचे रिझल्ट हायेस्ट लेवलला डिलिव्हर करायचे विदाऊट साईड इफेक्ट. याच्यासाठीच आम्ही काम करणार. वी आर द प्रीमियम्स. आम्हाला भारताचा नंबर 1 सप्लिमेंट क्वालिटी ब्रँड बनवा. क्वालिटी. आणि हेच आमचं विजन आहे, बिकॉज वी वॉन्ट टू डिलिव्हर द हेल्थ अँड फिटनेस टू द पीपल्स ऑन द एक्स्ट्रीम लेवल. ही गोष्ट आम्हाला करायची, कारण मी स्वतः ह्या फील्डमध्ये बघितलं आहेत, मुलं काय काय यूज करतात आणि कसं यूज करतात. मग त्या गोष्टीसाठी आम्हाला काम करायचं, कारण मी गेलो आहे त्या गोष्टीमधून. त्याकरता आमचं हे प्रामाणिक मत आहे. करेक्ट. तर सर, आता हा जो स्ट्रगल आहे, म्हणजे आता तुम्ही जॉब सोडून प्रॉपर बिझनेसमध्ये आता, आणि हे लर्निंग आहे तुमच्यासाठी. येस. तर हा जो स्ट्रगल फेस आहे, हा तुम्ही मॅनेज कसा करताय? हा स्ट्रगल स्पेसिफिकली मॅनेज करण्यासाठी ना, तुम्ही मेंटली फार स्ट्रॉंग असले पाहिजे. ओके. ऑलरेडी आम्ही दोघं इतक्या गोष्टीतनं गेलेलो आहेत ना, की ऑलरेडी आम्ही मेंटली प्रिपेअर झालो आहे. येस. ओके. आणि आम्हाला एक गोष्ट समजली, आम्ही ज्या हायेस्ट लेवलला जॉब केला ना, तो जॉब केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजली की ज्या दिवसापर्यंत तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहायला शिकत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही वेगळ्या किनाऱ्यावरती जाऊ शकत नाही. जर तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे, तुम्हाला प्रवाह त्या दुसऱ्या दृष्टीने जावंच लागेल. त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला पोहायला शिकता आलंच पाहिजे. खूप जास्त येतील. आता आम्ही तुम्हाला पहिलेही सांगितलं आम्ही की आम्हाला खूप जास्त मेंटली प्रेशर आहे. लोकांचे बोलणे, लोकांचे एक्सपेक्टेशन्स आहेत. पण जर तुम्ही रोजच लोकांच्या एक्सपेक्टेशनलाच फुलफिल करत राहिले, मग तुमचे एक्सपेक्टेशन्स गेले कुठे? बरोबर आहे. तुम्हाला तो विचारच करायचा नाही ना, तुम्ही लोकांचे एक्सपेक्टेशन्स का फुलफिल करताय? तुम्हाला तुमच्यावरती कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि आज मराठी माणूस म्हणून आम्हाला त्या गोष्टीवरती प्राईड आहे. खूप लोक म्हणतात की मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत.
म्हणजे एक सक्सेसफुल पण आहेत. Successful. पण तरीही म्हण आहे आहे. मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत. नाही आहेत आणि खूप सक्सेसफुल आम्ही लोक. आज आम्ही मार्केटमध्ये फिरतो ना, तर आम्ही बघतो की खूप मराठी लोक सक्सेसफुल आहेत. तरी का लोक असं म्हणतात? आम्हाला ते बॅरियर तोडायचं आहे आणि आम्हाला करून दाखवायचं आहे. आम्ही दाखवू की तुम्ही वयाच्या 40व्या वर्षानंतर जर तुमच्यात कॅपेबिलिटी तुम्ही स्किल डेव्हलप केले असतील तर तुम्ही करू शकतात आणि आम्ही ते करून दाखवणार. हेच आमचं उद्दिष्ट आहे. आम्हाला सगळ्यांना तेच सांगायचं, रिस्क ऑलवेज असते कुठल्याही गोष्टीमध्ये. जॉबमध्ये पण आजकाल म्हणजे तुम्ही बघितलं किती सारे टर्मिनेशन होतात, लोकांना एक दिवसात जायला सांगतात. सो त्यावेळेस तुमच्याकडे तो पुढचा काय करायचं हा हे नसतो. त्याकरता आम्ही नेहमी त्या गोष्टीसाठी तयार होतो की बाबा हां याच्यामध्ये आहे, आम्हाला फार्मामध्ये चांगला स्कोप आहे, एक्सपोर्ट मार्केट खूप मोठं आहे याचं. तर आम्हाला हा सगळा आम्ही म्हणणार नाही कोणाला की तुम्ही 40वर सगळ्यांनीच रिस्क. बरोबर आहे. आम्ही ती रिस्क घेतोय कारण आम्ही तो बेस तयार केलेला आहे. आता तुमची स्टडी पण स्टडी आमचा झालेला आहे, आमचे प्रॉडक्ट्स आमच्या हातामध्ये आहेत. आम्ही 1-1.5 वर्ष आम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे अनवॉन्टेड जसं आपण म्हणतो की बाबा काही चुकीचं हे केलेलं नाही आहे आणि कोणाला चुकीचं सांगणार पण नाही. कारण की हा रिस्क फॅक्टर ऑलवेज असतो. सो तुमच्या मनाची तयारी, तुमचं पॅशन आणि तुम्हाला काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे, हे तुमचं जर ध्येय असेल तर तुम्ही करू शकता. सो आम्ही आता तुम्ही जसं आम्हाला विचारलं की स्ट्रगलिंग फेजमध्ये आम्ही ह्या वर्षभरात तो तयार करून ठेवला. जसं मी बाहेर पडल्यानंतर एक एक्सपोर्ट मार्केटचं हे तयार करून ठेवलं. उद्या जर इन केस काही फेल्युअर, कारण फेल्युअरच ऑलवेज तुम्हाला तुमच्या कन्सिडरेशनमध्ये पाहिजे. उद्या काही जर फेल्युअर झालं ह्या आमच्या ब्रँडसाठी किंवा आमच्या ह्याच्यासाठी जे आम्ही म्हणतोय फेल्युअर होणार नाही आम्हाला, त्याची पण आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. झालं तर आम्ही तो एक्सपोर्ट मार्केटचा एक बेस तयार करून ठेवलेला आहे. आमच्या दोघांचं आम्हाला माहिती आहे की एक्सपोर्ट मार्केटला काय पाहिजे ते आम्ही डिलिव्हर करायला चालू केलं आहे. सो तो आम्ही एक हे केलेलं आहे. येस ठेवला पाहिजे बिझनेस स्टार्ट करतो. तुम्ही डिपेंड नाही राहू शकत कुणावर. आता 40 वर्ष येऊन तुम्ही आईवडिलांना नाही म्हणू शकत की आम्हाला पैसे पाहिजे किंवा येस आम्हालाच. आता आमचं फ्युचर म्हणजे आमचे जे बच्चा कंपनी ती आता एक वेगळ्या सर्टन लेवलला आहे. सो त्यांनी काही मागण्या केला तर आपण त्यांना म्हणू शकत नाही की यार नाही ना मी बिझनेस करतो आता माझ्याकडे पैसे नाही. सो येस ते द्यावंच लागणार आहे. आणि आम्ही लाईफस्टाईल अशी जगलोय पहिल्यापासून की त्यांना ते माहिती आहे की बाबा हां पप्पांनी आता एवढं दाखवलंय, जग दाखवलं आपण त्यांना की बाबा जन्मल्यापासून तुम्ही गाडीमध्ये बसलेले आहेत. आज तुम्ही त्यांना म्हणू शकत नाही तुम्ही वेस्टीनी प्रवास ट्रॅव्हल करा म्हणून. बरोबर आहे. येस आपण ती लाईफस्टाईल दिली ऑलरेडी. आता त्यांना रिव्हर्समध्ये आणू शकत नाही. तेच ठेवून पुढे कंटिन्यू करायचं. आता ते मोठं दाखवायचं की बाबा मग तुम्ही पहिले मारुतीच्या गाडीमध्ये फिरत होते, तुम्ही मर्सिडीज BM. हे स्वप्न आपल्याला बघावं लागतील, त्यांना दाखवावं लागतील, तेव्हा ते पूर्णत्वाला जातील. म्हणजे कुणाला फसवा आपल्याला स्वप्न बघायला घाबरायचं नाही माणसाला. स्वप्न ही बघितलीच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वप्न बघत नाहीत ना ती ड्रीम. हे बघा एक गोष्ट एका टायमाला लोकांनी जाऊन तुम्हाला वेडं म्हटलं पाहिजे. येस एखादी गोष्ट येस स्वप्न मला लोक वेडं म्हणतात, खूप वेडं म्हणतात. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, लोक मला समोर किती म्हटले, काही लोक वेडं म्हणतात मूर्ख आहेस का तू, वयाचं 40 झालं आता चुपचाप बसायचं, एवढा पैसा आहे, तू पगार कमवतोय, चुपचाप कशाला उठाठेप करतोस एवढे. बरोबर एक नॉर्मल थिंकिंग तशीच. येस आणि त्या वेळेवर फक्त आम्हाला पॅशन वर्ड द्यायचं, पॅशन बस. आणि आम्हाला हे करायचंच आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो ना की तुम्ही रेग्युलर लाईफमध्ये ना काहीतरी एक तुमचा सेपरेट हॉबीज किंवा स्किल डेव्हलप करा. म्हणजे जरी जो माणूस जॉब करतोय ना साईड बाय साईड काहीतरी चालू ठेवा. तुमचं एक्सपर्टिझम ज्याच्यामध्ये तुम्ही ते करा, जे तुम्ही नंतर ग्रो करू शकता. कारण तुम्ही पूर्ण लाईफ दुसऱ्यांसाठी किती मेहनत करणार, नाही तर त्यांचेच बिझनेस वाढवायला किती मेहनत करणार. तुम्ही एक टाइम नंतर स्वतःचा पण विचार करा. आता आम्ही तेच झालं असतं 50 वर्ष आम्ही सगळं केलं असतं, आमची मुलं कुठेतरी जॉबला लागली असते आणि परत तेच म्हणजे तीच सारखं सायकल ती सायकल चालू राहील. ती पूर्ण सगळ्यांची तीच सायकल चालू राहील आणि ह्या सायकलचा सगळेजण फायदा होतो. आणि याच्यात सगळे गुंतून गेलेले खूप जणांना वाटतं. मी तुम्हाला सांगतो तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमात आता हे जे पॉडकास्ट लोक बघत असतील ना, या पॉडकास्टमधले भरपूर लोक विचार करत असतील 90% की नाही मला पण हे करायचं. पण ते करण्यासाठी तुम्हाला तयारी, ते स्किल ते पहिल्यापासून तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, त्याच्यावरती काम करावं लागेल, मार्केटमध्ये व्हॅल्युएशन्स वाढवावं लागेल. आज मी जे इथं बसून बोलतोय किंवा सर बोलतात याच्यासाठी जर तुम्ही माझं चॅनल जाऊन बघितलं ना, तर मी गेले 4-5 वर्षापासून 1000च्या वरती पोस्ट करून झालेत माझ्या. समजलो. येस. आणि मग आपण बसूनच विचार करतात अरे तो फॉरेनला चाललाय, अरे तो अशी गाडी घेतोय, त्यांनी मेहनत. आता मी विशाल त्याचं नाव घेतलं ना, सो मी त्याच्याबरोबरचं सगळं बघितलेलं आहे की बाबा आज जर तो मर्सिडीज हाय क्लास लेवलची गाडी घेऊन तो ते आम्ही दोघं ज्यावेळेस बघतो त्यावेळेस इज प्राऊड फिलिंग बाबा एक मराठी माणसांनी त्याचा बॅरियर चेंज केला, बॅरियर तोडला आणि नाव तो त्याचं लाईफस्टाईल जगतोय किंवा तो प्रीमियम ह्याच्यामध्ये करतोय. सो तुम्ही ते तुमच्या डोळ्यासमोर असं नाही म्हटलं पाहिजे की तो मर्सिडीज घेण्यामागं त्याचं मेहनत आहे, त्याचा मेहनत आहे, खूप मोठी मेहनत आहे. रात्रंदिवस आता आम्ही त्याच्याबरोबर फिरतो, रात्रंदिवस दे आर बिझी विथ देड वर्क.
तुम्हाला तेवढं तुम्हाला तेवढं पॅशनेट वर्कला तुम्हाला तेवढं हे पण द्यावं आणि लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, संगत. आता आम्ही ज्या लोकांबरोबर काम करतोय ना, ती लोकांबरोबर बसल्यानंतर आमची जी थॉट प्रोसेस आहे ना, ती अप गेली. आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की आम्ही अप आहेत, पण नाही, आम्हाला समजलं ती बेसलाईन होती. याच्या पुढे खरं विश्व आहे. बरोबर. आम्ही त्या लोकांबरोबर ज्यावेळेस बसलो ना, मी तुम्हाला हेच सांगतोय, तुम्हाला प्रत्येक वेळेस स्वतःला अपग्रेड करत राहावं लागेल. तुम्हाला तशा लोकांमध्ये, तुम्हाला जर वरती जायचं आहे ना, तुम्हाला त्या लोकांबरोबर टाइम स्पेंड करावा लागेल. आम्ही त्यावेळेस त्या म्हणजे दे आर हॅव्हिंग अ बिझनेस मोर दॅन 100 crores. ओके, ज्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर बसलो ना, तर त्यावेळेस त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं की तुमची थॉट प्रोसेस अशी असली पाहिजे. तुम्ही आज बसून जर इनिशियल फेजला फक्त विकण्याचा विचार करताय, नाही, तुमच्या डोक्यात ही थॉट प्रोसेस असली पाहिजे की तुम्ही 5 वर्षात भारताचा नंबर 1 ब्रँड कसा बनवणार, तेव्हा तुम्ही तो बेस आज तयार करणार. आता तुम्हाला अजून एक मी गोष्ट शेअर करू इच्छितो की माझ्यासारखेच एक पेशंट्स होते. ओके, आणि त्यांची कंडिशन माझ्यापेक्षा जास्त वाईट होती. ओके, स्पेसिफिकली जसं मी तुम्हाला सांगितलं, एक क्लोजिंगचं सर्जरी झाली, त्यांची सर्जरी झालेली होती आणि त्यांचे ती इंटरनल लीक व्हायला लागली ती गोष्ट. त्याच्यामुळे त्यांना फार जास्त त्रास व्हायला लागला. त्यांचं वजन हे जवळपास 22 ते 23 kg ड्रॉप पण झालं. पण नंतर कोणीतरी त्यांना माझी रील शेअर केली की तुम्ही हिंमत हारू नका म्हणून, की असं आहे. त्यांनी मला मेसेजही केले, पण समहाऊ ते मला टायमावरती बघता नाही आले, कारण ते इडनमध्ये असल्यामुळे. पण मी ज्यावेळेस ते बघितले 3-4 वीक नंतर, तर त्यावेळेस मग मी त्यांना माझा नंबर शेअर केला आणि मी सांगितलं की आपण कॉलवरती बोलू म्हणून. त्यानंतर जवळपास आम्ही 3 महिने कॉलवरती बोललो. अल्टरनेट डे, 2 दिवसातनं 3 दिवसातनं आम्ही बोललो. आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, बघा काका, म्हटलं, ह्या ज्या सर्व गोष्टी असतात ना, ह्या माइंडच्या असतात. तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या शरीराला तुमच्या ब्रेन थ्रू सांगायचं आहे की तुम्ही आजारी नाही आहात, तुम्ही बरे आहात. एवढा एक विचार करा, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही ॲक्टिव्ह करा आणि एवढाच तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा. तुमची बॉडी ऑटोमॅटिकली ना हॅपी हॉर्मोन सिक्रेट करायला चालू करेल आणि ते रिकव्हरी मोडला जात राहील. आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. ही प्रत्येक सिच्युएशनमध्ये आहे. मी नुसतं त्यांचंच एक्झाम्पल नाही सांगत. ज्यावेळेसही तुम्ही वाईट काळात आहे ना, त्यावेळेस फक्त एवढं एक स्वतःला सांगत राहा की नाही मित्रा, सगळं ठीक होईल, व्यवस्थित आहे, याच्यातनं मग शिकेल आणि हे होत राहील म्हणून. मग त्यांनी त्यांच्यावरती तसं काम केलं, कॉन्फिडन्स वाढवला आणि आजच्या कंडिशनला 3-4 महिन्यानंतर डॉक्टरांची साथ आणि हे थोडं मेंटल प्रिपरेशन, याच्यातनं ते पूर्णपणे बाहेर निघाले. ते पूर्णपणे बाहेर निघाले. बाहेर निघून आज ते चांगल्या हेल्दी लाईफमध्ये आहेत. पुन्हा त्यांनी 15-16 kg वेट गेन पण केलं आणि आज ते मला कॉलही करतात की मला भेटायला या एकदा, आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे. मी त्यांना सांगितलं नक्कीच, आमचे थोडे काम चालू आहेत आणि त्यावेळेस आम्ही नक्की भेटायला येऊ तुम्हाला. आणि अशाचे मला काही हॉस्पिटलमधनंही कॉल येतात की सर, आम्ही तुमची रील्स दाखवू शकतो का ॲज अ मोटिवेशनल प्रॉपर रिव्ह्यूमधून, की ज्यावेळेस की पेशंट जे बेडवर असतात की त्यांना एक मी पण त्यांना क्लिअरली सांगितलं की यस, यू कॅन यूज इट. जर कोणाला याच्यातनं मोटिवेशन किंवा त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये प्लस होत असेल, चांगलं होत असेल, तर नक्कीच हेल्पिंग हँड आम्ही ते करायला तयार आहेत. आणि आज आमच्या ब्रँडचा पण तोच, म्हणजे आम्ही आमच्या ब्रँड थ्रू आम्ही तेच सांगू इच्छितो की आमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही जी महसूस केली आहे, जी करतोय, ती आम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायची. बरोबर. त्या एनर्जीचा फायदा बाकीच्यांनाही झाला पाहिजे. ज्याच्यातनं जसं आम्हाला आज आम्ही जी हिंमत करतोय किंवा जी करण्याचा प्रयत्न करतोय, ती दुसऱ्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी देईल. आमचा प्रोडक्ट त्यांच्या हेल्थमध्ये हात लावेल. आमचा अनुभव, आमचा एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर आम्ही शेअर करू आमच्या प्रोडक्टच्या माध्यमातून, आणि त्यांना तो पूर्णपणे हातभार लागून त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या हेल्थमध्ये, त्यांच्या पर्सनल लाईफमध्येही ते ग्रो करतील, अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. येस, आम्हाला तेच सांगायचं आहे की आम्ही एक वेलनेस ब्रँड घेऊन येतोय, जो तुमच्या वेलनेससाठी असेल, ना की तुम्ही जसं म्हटलं की सप्लिमेंट म्हणून नाही, पण तुमच्या वेलनेससाठी, तुमच्या हेल्थच्या ह्याच्यासाठी. जसं मी मगाशी कंटिन्युएशनमध्ये बोलत होतो की आम्ही माइंडसेट तुम्हाला तुमचे चेंज करावं लागतील. आमचा माइंडसेट पण आता जसं हे विक्रमने जो डिसिजन घेण्याच्या आधी आमच्या ज्या मीटिंग्स किंवा विशालाने आम्ही जे मी नावं घेतली दोघांची, यांच्याबरोबर जेव्हा बसल्यानंतर विक्रमने सांगितलं की माइंडसेट चेंज झाला आमचा. सो तो माइंडसेट चेंज झाल्यानंतर तो डिसिजन घेऊ शकला. त्याने म्हटलं की तुम्ही 2 वर्षाचा विचार करू नका, त्यासाठी आम्ही तुमच्या नेहमी पाठीशी, पण ह्याला तुम्ही मोठा ब्रँड कसा कराल, तुम्ही त्याचं वेलनेस तुम्ही लोकांमध्ये कसं तुम्ही क्रिएट कराल, सायंटिफिक वेमध्ये कसं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल, त्याचा विचार करा. सो ह्याला ग्रोथ 100% भेटेल. सो तो मग डिसिजन घ्यायला वेळ लागला नाही. 2 दिवसात डिसिजन झाला की बाबा हा नाही, आपल्याला हे करायचं आहे, आणि आम्ही त्या मार्गावर झालेलो आहे, चालू, आमची तयारी चालू झालेली. इतकं बरं आहे ह्यासाठी वाटतं की मराठी माणूस आणि विचार तुमचे जे आहेत, जसं जॉब करता, ही रियालिटी आहे, ही रियालिटी. जॉब करता करता आपल्याला स्विच कसं कधी व्हायचंय, आपलं बॅकअप कसं ठेवायचं, सगळ्या प्रॉपर वेनी ऑर्गनाइज जर आपण केलं ना, प्रत्येक माणूस हे करू शकतो. प्रत्येक म्हणजे 10 मधनं एक 6-7 जण हे करू शकतो. आता काय होतं, 10 मधून एक रिस्क घ्यायचा विचार करतो, पण तो घाबरतो. येस,
पण त्यावेळेस ते आमच्या सगळ्या लोकांना ते सांगा तुम्ही थांबा, हा पूर्ण मागचा पहिले तुम्ही काय करता बरोबर. त्याचा विचार करा, त्याचा तुम्ही तुमच्या ॲक्च्युअल याच्यामध्ये तुम्ही असं वेगळं काय करायला जाऊ नका. राईट आम्ही जे करतोय ते सायंटिफिक मध्ये आम्हाला माहिती आहे. माहिती आहे. येस, आम्हाला त्याची तुमचा study गोष्टीची आहे यस स्टडी आहे त्याचा आमचा, आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही काही करून त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस होऊ शकतो. हम्म. सो त्याच वेळेस आम्ही फक्त आम्हाला एक विजनची गरज होती किंवा आम्हाला एक बॅक सपोर्टची गरज होती. हा. जर आम्हाला थोडा guidance आपण येस जसं गायडन्स, करतो. तर तुम्हाला जर आता आम्हाला माहिती आहे आमच्यासाठी 2 वर्ष आम्हाला जर दिलेत ना, हा. सो या 2 वर्षात आम्ही त्याचं सोनं करायचं. संधीचं सोनं Yes. करायचं. बरोबर आहे. सो तो बॅक एंडला आमच्या माहिती आहे की आम्हाला आमच्या फॅमिलीला किंवा आम्हाला काही त्रास होणार नाही किंवा ते हे येणार नाही. सो ते म्हणून आम्ही आता फुल फ्लेजमध्ये पूर्णपणे आमचं 100% डेडिकेशननी ते चालू केले, बरोबर. आणि ते आमच्या दोघांच्या याच्यातनं तुम्हाला 100% दिसेल. खूप छान आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. येस. मला पण खूप एक्साइटमेंट आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी इतक्या स्टोरी ऐकली, आणि आपल्या पॉडकास्टवरती तुम्ही जर पाहिलं तर आध्यात्मिक गोष्टी होत असतात, ओके. तिथे पण मोटिवेशनच असतात कसं अध्यात्मामध्ये पण पुढे जायचं. येस. लाईफ स्टक झालेली असते लोकांची, आणि आता पण ही जी आहे जसं सर तुमचं जे एक्सपिरियन्स होता तो पण एक इन्स्पायरिंग होता आपल्या ऑडियन्ससाठी. येस. येस, आणि खूप खूप धन्यवाद. मी प्रोडक्ट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो, जर कोणाला परचेस करायचे असतील ती तिथून परचेस करू शकता. सो तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन चेक करा, आणि काही क्वेरी असतील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच, खूप बरं वाटलं. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.